आणि आता बातमी अशोक खरातच्या कारनाम्यांची। एकीकडे महाराष्ट्राला या अशोक खरातच्या कारनाम्यांनी अक्षरशः हादरवून सोडलेलं आहे। महिलांच्या लैंगिक शोषणात तर हा बाबा अडकलाच आहे, मात्र आता आणखी एक कारनामा या बाबाचा उघडकीस आलाय। तो 5 कोटींचा आहे। मृत्यूची भीती आणि 5 कोटींची खंडणी। काय हा नवा कारनामा जाणून घेऊ। 5 कोटींची खंडणी, 21 देश आणि मर्सिडीज कार। अशोक खरात, आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे, आपण अवतार पुरुष आहोत असं त्याच्या भक्तांना सांगायचा। अंकशास्त्राचा बाप म्हणवणारा हा बाबा आता चांगलाच अडकलाय। आतापर्यंत 7 महिलांनी जादूटोणा आणि लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आता बाबाचं एक नवं प्रकरण समोर आलंय। पुण्यातले बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी खरात विरोधात थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। यात आरोप काय तर काळी जादू आणि मृत्यूची भीती दाखवत अशोक खरातनं जासूद यांच्याकडून तब्बल 5 कोटींची खंडणी उकळली आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार व्यवसायात यश मिळवण्यासाठी तक्रारदार एका मित्राच्या मदतीनं खरातकडे गेला होता। अशोक खरातनं अवतार पूजा करण्याचा सल्ला दिला। पूजा करण्याआधीच मृत्यूची भीती दाखवत या बाबानं व्यावसायिकांकडून चक्क मर्सिडीज कार खरेदी करून घेतली। इतकंच नाही तर मिरगाव मधल्या मंदिरात सापाचा चमत्कार दाखवत नागदेवतेचा कोप होईल असं सांगितलं। परिसाची शक्ती मिळवण्यासाठी तब्बल 21 देशांमध्ये फिरावं लागेल अशी भीतीही घातली। धक्कादायक म्हणजे परदेश दौरे, औषधोपचार, पूजा या सगळ्यांचा खर्च तक्रारदाराकडूनच करून घेतला। धक्कादायक बाब म्हणजे मिरगाव मधल्या फार्म हाऊसचं बांधकाम आणि त्यातल्या अलिशान फर्निचरचा खर्चही जासूद यांच्याकडून जबरदस्तीनं वसूल करण्यात आला। तसंच ईशान्येश्वर मंदिराच्या मागे तक्रारदाराभोवती रिंगण आखून मृत्यूची भीती दाखवत त्याला अक्षरशः कैद करून ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। भीती, अंधश्रद्धा आणि मानसिक दबाव याचा वापर करून तब्बल 5 कोटींना गंडा घातल्याचा तक्रारदाराचा दावा आहे। आज संध्याकाळी परमिशन मिळेल, आल्यानंतर मी सविस्तर बोलेन। बरं, हे पण तुम्ही जी खंडणी दाखल केली कशी फसवणूक झाली तुमची, काय संध्याकाळी सविस्तर बोलण्या संदर्भात। बरं, पण काय तक्रार काय म्हणलं होतं नक्की तुम्ही जे पहिले तुम्ही सर मी संध्याकाळी बोलतोय तुमच्याशी। बरं, संध्याकाळी संध्याकाळी बोलतोय, मी प्रॉमिस केलं संध्याकाळी बोलणार आहे। काही काळानंतर अशोक खरात आपल्याला फसवत असल्याचं जासूद यांच्या लक्षात आलं। त्यानंतर जासूद यांनी अशोक खरातला मर्सिडीज कार आणि पैसे परत द्यायला सांगितले। त्यावर अशोक खरातनं नकार दिला आणि जासूद यांना धमक्या द्यायला सुरुवात केली। यासोबतच आपलं बिंग फुटू नये म्हणून बाबानं वावी पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 मध्ये खोटा गुन्हाही दाखल केला होता। पण आता सगळं चित्र उलटलंय। सरकारवाडा पोलिसांनी खंडणी प्रकरणातही या बाबाचा तपास सुरू केला। सध्या SIT आणि नाशिक पोलिसांकडून बाबाची कसून चौकशी केली जात असून बाबाचे रोज समोर येणारे काळे कारनामे खरंच थक्क करणारे आहेत। बाबाने अजून कोणाला आणि कशा प्रकारे आपल्या जाळ्यात अडकवले आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।